आर्य मुळात भारतीयच होते की भारताबाहेरून आले, आर्य आक्रमक होते काय, आणि आपल्या संस्कृतीचा प्रसार प्रचार करण्यासाठी त्यांनी काही विशेष प्रयत्न केले काय, या प्रश्नांची उत्तरं खरं तर इतिहासकारांनी द्यायची. पण अगस्ती ऋषी आणि विंध्याचल पर्वत यांची कथा जर आपण नीटपणे समजून घेतली तर एक सामान्य माणूस म्हणून आपणालाही आपलं काही मत तयार करता येईल आणि ते आपणाला आपल्याशी मान्य सुद्धा करता येईल किंवा मांडता तरी येईल. तर ही कथा अशी आहे. पौराणिक संदर्भानुसार, पौराणिक समजुतीनुसार, मान्यतेनुसार मेरू पर्वत हा सर्वात उंच असा आणि विशाल असा पर्वत मानला जातो. पण एकदा विंध्याचल पर्वताला त्याच्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली आणि त्याला असं वाटलं की आपण सुद्धा मेरू पर्वतासारखं किंवा जमलं तर मेरू पर्वतापेक्षाही अधिक उंच आणि विशाल व्हावं. आणि त्याप्रमाणे विंध्याचल पर्वत उंच उंच वाढू लागला. पण त्याचा परिणाम असा झाला की सूर्यकिरण, चंद्रकिरण हेही जमिनीवर पडायला, पृथ्वीवर पडायला अडथळा निर्माण झाला आणि पृथ्वीवर अंधकार निर्माण होऊ लागला. आणि मग जीवनदायी अशी सूर्यकिरण जीवसृष्टीवर पडणं बंद झाल्यामुळं किंवा त्यामध्ये अडथळा निर्माण होऊ लागल्यामुळं संपूर्ण जीवसृष्टीच अत्यंत संकटामध्ये सापडली. आणि ती संकटामध्ये सापडते आहे हे देवतांच्या लक्षात आल्यानंतर देवतांनी अगस्ती ऋषींना अशी विनंती केली की त्यांनी विंध्याचल पर्वताच्या अशा उंच उंच वाढण्याला आवर घालावा. आणि त्याप्रमाणे त्यांच्या देवतांच्या विनंतीला मान देऊन अगस्ती ऋषी विंध्याचल पर्वताजवळ आले. अगस्ती ऋषींच्या बद्दल विंध्याचल पर्वताला सुद्धा आदर वाटत होताच. त्यामुळं आपल्याजवळ अगस्ती ऋषी आलेले आहेत हे त्याच्या लक्षात आल्यानंतर विंध्याचल पर्वत नतमस्तक झाला आणि त्यानं अगस्ती ऋषींच्या पायावर आपलं डोकं ठेवलं. आणि त्यामुळं तो नम्रपणे असा वाकल्यामुळं त्याची उंची साहजिकच कमी झाली. आणि अशी कमी झालेली उंची मग ही कमी झाल्यानंतर अगस्ती ऋषी विंध्याचल पर्वताला म्हणाले की मी दक्षिण दिशेला तीर्थयात्रेसाठी निघालेलो आहे आणि माझी तीर्थयात्रा आटोपून मी परत येईपर्यंत तू असाच वाकलेल्या अवस्थेमध्येच थांब आणि त्या तुझी उंची कमीच राहू दे. मग विंध्याचल पर्वतानं अगस्ती ऋषींची ही विनंती किंवा ही आज्ञा मान्य केली आणि अगस्ती ऋषी दक्षिण दिशेला आले, दक्षिण प्रदेशामध्ये, दक्षिण भारतामध्ये आले. आणि विंध्याचल पर्वत वाकलेल्या अवस्थेमध्येच कमी उंच होऊनच थांबलेला राहिला. अगस्ती ऋषी परत दक्षिण दिशेकडून उत्तर दिशेला गेलेच नाहीत. ते कायमस्वरूपी दक्षिण भारतामध्येच राहिले आणि आर्य संस्कृतीचा, वैदिक संस्कृतीचा प्रसार प्रचार करत राहिले, ती संस्कृती रुजवत राहिले. आणि मग हे जे झालं, विंध्याचल पर्वताची उंची तर कमी झाली, पण अगस्ती ऋषींनी जी ही केलं की आर्य संस्कृतीचा प्रसार, ही आर्य संस्कृतीची रुजवण दक्षिण भारतामध्ये केली, ह्याला आर्यांनी केलेलं दक्षिण दिशेच्या, दक्षिण भारताच्या मूळच्या संस्कृतीवरचं अतिक्रमण आहे, आर्य संस्कृतीचं अतिक्रमण आहे असं समजायचं की दोन संस्कृतींचा हा मिलनाचा भाग आहे. दोन संस्कृतींचं सम्मिलन आणि सम्मिलन होऊन एक वेगळीच संस्कृती निर्माण झालेली आहे असं समजायचं. पण जे झालं त्याला
आर्यांनी केलेली ही पद्धतशीरपणे अं, आपल्या आर्य संस्कृतीची आपल्या दक्षिण भारतातल्या संस्कृतीवरच प्रसार तिथं केला, प्रचार केला असं समजायचं. याबद्दल आपणाला काय वाटतं हे कॉमेंट बॉक्समध्ये निश्चितच सांगा. आणि अगस्ती ऋषींना अर्थातच दक्षिणेमध्ये दक्षिण भारतामध्ये वैदिक संस्कृती, आर्य संस्कृती रुजवण्याचं कार्य केलं आहे हे सगळ्यांनाच मान्य आहे. हे मान्यच केलं जातं. त्यामुळं केलं हे दक्षिण दिशेला केलेलं अगस्ती ऋषीने केलेलं हे प्रचाराचं कार्य आहे. आर्यांनी केलेलं हे आपल्या संस्कृतीच्या प्रसाराचं कार्य आहे असं समजायचं. याबद्दलचंही आपलं मत आपण कॉमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. कारण अगस्ती ऋषींना आर्य संस्कृतीचा दक्षिण भारतामध्ये प्रसार करणारे ऋषी असं मानलं जातं. धन्यवाद.